राजक्षमा का पूर्व रूप। उस राजक्षमा में ये पूर्व रूप होते हैं: प्रतिशाय, बार बार शिंका आना, मुख से पानी छूटना, मुख मीठा रहना, अन्न की अभिलाषा न होना, भोजन करते समय थकान मालूम होना, पात्र जल अन्न, दाल, पुआ, चटनी, भंडारी और गंदे या दोष युक्त न हो, अथवा थोड़ा सा भी दोष हो तो उनमें अधिक गंदगी या दोष की प्रतीति होना, खाते समय जी मिचलाना, बीच बीच में कभी वमन हो जाना, मुख तथा पैरों में शोथ होना, बार बार हाथों को निहारना, आंखों में सफेदी होना, हाथ की लंबाई जानने की जिज्ञासा होना, स्त्री प्रसंग की अतिशय इच्छा, निर्लज्जता, अपने शरीर में रोगी को स्वयं बीभत्स रूपों को देखना, स्वप्न में सूखे जलाशय, नदी, कूप आदि का बार बार दिखना, ग्राम, नगर, शहर और जनपदों को सूना देखना, वनों को सूखा, जलता हुआ अथवा कटता हुआ देखना, गिरगिट, मोर, वानर, सुग्गा, सर्प, कौवा और उल्लू आदि से छू जाना, कुत्ता, ऊंट, गदहा और सुअर पर चढ़ना अथवा इनसे खींची जाने वाली गाड़ी पर सवारी करना और बल, हड्डी, राख, भूमि या अंगारों की ढेर पर चढ़ना आदि के स्वप्न में दिखाई देना, ये क्षमा के पूर्व रूप होते हैं। अशा पूर्वरूप दिसत असतील का? जर ग्रंथकारांनी लिहिले असतील तर दिसत असतीलच. पण आता त्यातले जर बारकाईने ते वाचलं तर लक्षात येते की काही अग्नीशी संबंधित आहे, काही जलाशी संबंधित आहे. त्या पूर्वरूपामध्ये असणाऱ्या म्हणजे पुढे भविष्यात येणाऱ्या लक्षणांचा आधी काहीतरी सांकेतिक स्वरूपात स्वप्नात दिसणारं एक दृश्य आहे. तर एवढ्या दृश्याचं संकलन करणं, अभ्यास करणं, त्याच्याहून हे लक्षात येणं की पुढे भविष्यात राजक्षमा होणार आहे. किती पेशंटला विचारलं असेल स्वप्न काय पडलं? एकदा प्रयोग केला होता की आपल्याला जे स्वप्न पडतं ते लिहून ठेवायचं आणि नेमकं त्याच्यानुसार काय काय दिवसभरात किंवा त्या आठवड्यात फरक पडतो ते पाहायचं. असं 1 वर्ष केलं तर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की आज पडलेलं स्वप्न काही दिवसानंतर त्याच्याशी संबंधित काहीतरी घटना किंवा आजाराशी संबंधित काहीतरी बदल, शरीराशी संबंधित काहीतरी बदल किंवा कोणाच्या तरी तिसऱ्याच्या आयुष्यात येणारे काहीतरी बदल आपल्याला सांकेतिक स्वरूपात सुप्त मन जे आहे ते देते. आणि ते जवळपास 1 वर्षात मला जेवढं लक्षात आलं की आपल्याला काही पडणारे स्वप्न जे आहेत ते भूतकाळाच्या शी संबंधित आहे. असंच हा टॉपिकच वाचण्यात आला होता, हाच नाही कोणता तरी इतर टॉपिक वाचण्यात आलं आणि त्याच्यात डोक्यात आलं की आपण ते काय करायचं एक्झॅक्टली, म्हणजे कसं शोधायचं की हे बरोबर आहे म्हणून, हो ना. कारण लिहिलेलं आहे बरोबरच असेल, आप्त म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवणारच आहे. पण आपली एक प्रतिक्रिया म्हणून किंवा एक त्याच्यावरचं जे ॲक्शन म्हणून किंवा एक्झामिनेशन किंवा पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करण्यासाठी, त्याचा एक आधार शोधण्यासाठी आपण काहीतरी त्याच्यावर लावू शकतो, त्याच्यावर त्याच्यावर लावू शकतो समजा बळावलं तरी. तर त्याच्यासाठी ते 1 वर्षाचं थोडं टार्गेट घेतलं. जेव्हा जेव्हा आठवलं लिहिण्याचं तेव्हा तेव्हा लिहिलं. मग साधारणतः 1 वर्षभरात 25 ते 30 वेळा ते लिहून झालं माझं. ते स्वप्न पडलं आणि असं जाणवलं की त्या 25 ते 30 वेळापैकी जवळपास 20-22 वेळा किंवा 7-8 वेळा कमी असेल काहीतरी अंदाज दिला. मग ते काही शारीरिक बदलाचं असतील, समोरच्या हिशोबाने असतील, आधी झालेल्या घटनांचे असेल, तर त्याचे संकेत बरोबर लागत होते. तर हे ऑब्झर्वेशन ग्रंथकारांनी फार मायन्यूटली केलेलं आहे की तुमचे स्वप्न, कारण की जर मन आणि शरीर एकत्र होऊन काम करत असेल, निर्णय घेत असेल, मनाच्या इच्छा असतील, त्यात आपण म्हणतो ना मन आत्मा है ना, आत्मा जी आहे ती मनाच्या माध्यमातून इच्छा व्यक्त करते आणि शरीराच्या माध्यमातून त्या पूर्ण करून देते. असंच आहे ना. आत्मा जो आहे तो जसं आपण मोबाईल आहे ना, मोबाईलमध्ये सिम कार्ड आहे. मोबाईल तर वस्तू आहे, पण जे ॲक्च्युअल सगळं वर्किंग चालू आहे ते त्या सिम कार्डच्या भरोश्यावर चालू आहे. त्याच्यातूनच डाटा कलेक्ट होत आहे, त्याच्यातून नेट चालत आहे, त्याच्यातूनच तुम्हाला वेगळी इन्फॉर्मेशन मिळत आहे. म्हणजे या वस्तूच्या माध्यमातून ते पूर्ण आपल्याला
व्हिज्युअलाइज होत आहे. सेम तसंच आपल्या जो आत्मा आहे तो सेपरेट एंटिटी आहे की त्याच्या माध्यमातून तो शरीराच्या आणि मनाच्या माध्यमातून त्याच्या सगळ्या इच्छा, इनकम्प्लीटनेस किंवा कम्प्लीटनेस जे आहे त्याचे फिलिंग करतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने करायला लावतात. आणि पाची महाभूत त्याचं जे आहे आस्वादन करतात, मनाच्या माध्यमातून आत्म्यापर्यंत पोहोचवतात. तर त्याला एक आहे ना की स्टोअर्ड एक असेल एनर्जी जी त्याला पुढच्या किंवा भविष्यातल्या, भूतकाळातल्या, वर्तमानातल्या गोष्टी सुप्त ठेवत असेल. की गीतेमध्ये किंवा याच्यामध्ये ते तू भगवद्गीता कधी पाहिली का? त्याच्यामध्ये जी त्याच्यात चित्र आहेत काही असे दिसतात. त्याच्यामध्ये एक लहान मुलापासून असं जाणारा एक मोठा होणारं चित्र आहे. मग ते आत्मा होतं त्याने ते पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं की असं कसं काय. तर जर तसा विचार केला तर शरीर जे दिसत आहे स्थूल स्वरूपाचं आणि आत्मा जी आहे ती सूक्ष्म स्वरूपाची आहे. तर आत्मा प्रत्येक शरीर बदलत आहे, असंख्य योनीतून जात आहे आणि मग पुरुष किंवा त्याच्यातही असंख्य पद्धतीने ते विचरण करत आहे. तर त्याच्या स्टोअर्ड मेमरी जी असेल, जी सुप्त स्वरूपात असेल, ती सतत त्याच्यामध्ये इनबिल्ट असेल चिपसारखी. त्या इनबिल्ट असलेल्या सुप्त मेमरीज कधी कधी रिकलेक्ट होत असतील शरीराच्या माध्यमातून, पुन्हा त्याला जाणवत असतील. आपण प्रत्येक केलेली क्रिया ही त्याच वेळेच्या अनुभवाच्या आधारावर नसतील, म्हणजे या जन्माच्या अनुभवाच्या आधारावरच असेल असं काही नाही. ते मागच्या जन्माच्या किंवा त्याच्या मागच्या जन्मात आपण कोणीतरी असू, जर प्राणी असू तर, वृक्ष स्वरूपात असू तर, किंवा स्थूल शरीराच्या स्वरूपात असेल तरी, तर त्या आपण कुठंतरी त्या आत्म्याच्या स्वरूपात दिसत असतील आणि ते वागताना कुठंतरी जाणवत असतील. बरेचदा पुनर्जन्म जे आहे कन्सेप्ट, आपण त्याला मान्यता देऊ की न देऊ, पण असे लोक दिसतात किंवा अशा काही घटना आपल्यासोबत घडतात की त्याचा आत्ताच्या या जीवनासोबत फारसा संबंध कधी जोडला गेला नाही. ठीक आहे. एखाद्या वेळेस असं आपण जातो एखाद्या ठिकाणी, असं वाटायला लागतं की या ठिकाणी आपण कधीतरी आलो होतो. ठीक आहे, पण आठवत नाही आपल्याला की आपण या ठिकाणी नेमकं कधी आलो होतो. आणि हेच आठवत नाही की याच लहानपणापासून इथं आलो होतो. कधीतरी आधीची एखादी मेमरी झळकून जाते आणि ती आपल्याला सांगते की इथं आपण आलो होतो. कुठल्या स्वरूपात आलो होतो ते नाही आठवत आपल्याला. बरेच ठिकाणी असं होतं. बरेच व्यक्ती भेटल्यानंतर असं वाटतं की या व्यक्तीला आपण कधीतरी भेटलो होतो, पण हे जाणवत नाही की कधी भेटलो होतो, आठवतही नाही. म्हणजे अननोन ठिकाणी स्ट्रेंजर्सच्या सोबत असताना असं जाणवतं. आणि त्याच्यासोबत आपण खूप दिलखुलास बोलतो, सगळ्या गोष्टी शेअर करतो, आणि नंतर ती व्यक्ती जी असते ती नंतर आपल्याला कधी भेटते नाही, पण ती मेमरीजमध्ये राहते. असं पुण्याला असताना एकदा झालं होतं की पहिलाच दुसरा दिवस होता पुण्याला. स्वारगेटच्या बस तिथून निघलो आणि मला जायचं होतं टिळक रोडपर्यंत, बहुतेक हां तिथपर्यंत जायचं होतं. ते काही मला तिथलं हे झालं नाही, कन्फ्युजन होतं की बस कोणती जाते, PMTचं काही नॉलेज नव्हतं. मामाकडे थांबलो होतो, तिथून स्वारगेटवरून फक्त आपल्या याच्यावरून धनकवडीवरून स्वारगेटपर्यंतची बस माहीत होती, पुढची माहीत होती पण अंदाज होता, एवढं परफेक्ट नव्हतं. आलो कॉन्फिडन्स तर माझ्यासोबतच एक मुलगी उतरली, तिच्याजवळ छत्री होती आणि पाऊस खूप जोरात चालू होता. तर ती व्यक्ती तिथून माझ्यासोबत जी आहे त्या बस शोधेपर्यंत सोबत होती. ठीक आहे. आणि त्यावेळेस मला असं काय जाणवलं माहीत नाही की ही व्यक्ती काहीतरी अननोन पर्सनॅलिटी आहे. ठीक आहे. मला ती चेहराही आठवत नाही, काहीच नाही, पण त्यावेळेस जी मदत केलेली होती त्या एका 2 मिनिटाच्या त्या सिच्युएशनमध्ये मला एकदम असं ते फिलिंग आलं, यार हे अननोन पर्सन आहे, पण कधीतरी भेटलो. नंतर ते कधी भेट नाही, काही नाही, काहीच नाही, पण ते पुन्हा पुन्हा आठवते. म्हणजे इन सर्चमध्ये असते की ती व्यक्ती कोण होती. तर असं तुम्हाला बरेचदा जाणवतं. ठीक आहे. आणि ज्यांचा आमच्या याच्यानुसार ज्यांचे काहीतरी मागच्या जन्माचे हे असतात, त्यांना काही अशा गोष्टी बऱ्याचदा जाणवतात पुनर्जन्माच्या बाबतीत. मी एक पुस्तक वाचलं होतं, त्या पुस्तकामध्ये असं होतं की
पुस्तकाचं नाव रहस्यमय घटना, त्याची सिरीज होती. मला त्या 30 पुस्तकांची सिरीज होती, 1 पासून 30 पर्यंत. तुम्ही सगळी पुस्तकं वाचलेली. हे बसून माझं तेच काम असायचं तेव्हा. आवडायचा विषय. मग त्यात वेगवेगळे टॉपिक असायचे. रहस्यमय खून, रहस्यमय घटना आहे, रहस्यमय हे. त्याच्यात एक रहस्यमय पुनर्जन्म म्हणून पुस्तक आहे आणि ते वास्तविक जीवनाशी संबंधित, म्हणजे त्यात ज्या स्टोरीज सांगितलेल्या होत्या ते वास्तविक लोक इथे होऊन गेलेले आहेत, त्यांच्याशी संबंधित त्या स्टोरीज आहे. आता ते बुक मला मिळते वाचलं. त्यात ते पुस्तक वाचलं आणि त्यात जवळपास म्हणजे पूर्ण त्या पुस्तक लिहिण्यापर्यंत असे 25 लोक त्यांनी सिलेक्ट केले होते की त्यांची लाईफ जे पुनर्जन्मावर आधारित होती, त्यांना मागच्या जन्माचं सगळं आठवत होतं. तर असे लोक त्यांनी कलेक्ट केले, त्यांची नावं, ते कुठं राहतात, काय, आणि ते मागच्या जन्मी काय होते, त्यांनी काय केलं होतं, आणि ते आत्ता त्याच्याबद्दल काय फिलिंग आहे त्यांची. ठीक आहे. आणि ते त्याच्यासोबत त्यांचा मृत्यू कसा झाला हे पण त्यांना माहीत, जन्म कुठं झाला हे माहीत, आत्ता ते कुठं आहेत ते पण त्यात सगळं लिहिलेलं आहे डिटेल. म्हणजे त्या 20 लोकांचं वाचल्यानंतर हे जाणवायला लागते की आपला हा जन्म आत्ताच्या पुरता नाही आहे. ठीक आहे. आपण जे आहोत ते इथं आत्ता चालवलं नाही आहे, ते हजारो वर्षाची परंपरा रिप्लिकेट होत 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 आत्ता आपण इथपर्यंत आलो. कधी आपण मुंगी असू, कधी काय काय प्राण्याचे प्रकार असू, त्या त्या काळात आपण प्रेझेंट होतो आणि ते काळ पुढे आपण जगत इथपर्यंत आलो. होऊ शकते एखाद्याचा जन्म जसं सहस्त्रकोटी योनीचा वर्णन आहे ना, तर त्या योनीमधून तुम्ही प्रवास करत मानव जन्मात आले, असे असू शकते. तर त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत सुप्त स्वरूपात. तर हे जेव्हा स्वप्न जी विषय येते ना, तर स्वप्नामध्ये आपण त्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो. आणि स्वप्न जे आहे आता इथं फक्त व्याधीशी संबंधित आहे. तर स्वप्नाचे प्रकार सांगितलेले 7 प्रकार सांगितलेले आहेत है ना. तर ते 7ही प्रकारापैकी व्याधी जे आहे त्याच्यामध्ये व्याधीचं पूर्वरूप, सामान्य रूप किंवा तुमच्या इतर कुठल्याही रूपाशी संबंधित जे आहे त्या घटना तुम्हाला दिसून येतात. तर ते तुम्हाला जसजसं तुम्ही अनुभव घेत जाल, पहिले स्वतःच्या एन्क्वायरीमध्ये गेले की आपल्याला काय स्वप्न पडले, त्याचा काय नेमका अर्थ, किंवा घडलेल्या घटनांसोबत त्याचा काही संबंध जोडता येते का, असं करत आपण त्याचा अभ्यास करू शकतो. पेशंटच्या बाबतीत ते करू शकतो. पेशंटला काय स्वप्न पडलं तर बाजूला मी म्हटलं फॉर एक्झामिनेशन, आपण म्हटलं ना टेस्ट ट्यूब्स. आपण जर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर आपल्याकडे एक व्यक्ती असाही असू शकते हॉस्पिटलमध्ये जे फक्त लोकांच्या स्वप्नांचं कॅल्क्युलेशन करेल. आल्यानंतर तो पेशंटला विचारेल की तुम्हाला काय स्वप्न पडलं, त्याचा काय अर्थ जोडायचा ते नंतर जोडू आपण, पण स्वप्न त्यांनी सांगायचे. त्याला फक्त अडकव हे समर माझ्या बाबतीत होतो. पुनर्जन्म जे आहे ही वास्तविकता आहे. पुनर्जन्म ठीक आहे, पुनर्जन्मही आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याशी संबंधित त्यात अनुभवाला येतात. आत्ता ते भूतानचे युवराज आले होते भारतामध्ये, तर त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या मागच्या जन्मी ते भारतामध्ये जे नालंदा विद्यापीठ होते तिथे शिकलेले आहेत आणि त्यांचे गुरु कोण आहे त्यांचं नाव सुद्धा त्यांनी सांगितलं आणि ते कुठे बसून अभ्यास करायचे, ज्ञान घ्यायचे ती जागा सुद्धा दाखवली. ते स्पेशली त्याच्यासाठी आले होते. त्याला झाले 1 वर्ष त्या व्हिडिओला. लॉकडाऊनच्या दरम्यान ते बहुतेक 1 किंवा 2 वर्षापूर्वी नंतर आलेलं आहे. तर पुनर्जन्म आहे, स्वप्न अवस्था आहे, त्याच्यातून आपल्याला भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्हीचं ज्ञान होऊ शकते. तर एखादी ती पण व्यक्ती आपण लावू शकतो आपल्या हॉस्पिटलमध्ये की जी फक्त स्वप्नाच्या कंडिशन्स जे आहे ते लिहून ठेवेल किंवा ते रेकॉर्डिंग करून ठेवेल. त्यांनी स्वप्न सांगायचे की असं एकट्याच सांगायचे वाटल्यास, आणि स्वप्न सांगायचे काय स्वप्न पडलं त्याच्यानुसार आजाराचा विचार आपण करू शकतो. स्वप्न सांगतील आपल्याला की याला काय आजार होणार, स्वप्न सांगतील याच्या आयुष्यात काय घटना घडणार. तर ते एक विशेष अभ्यास आपण त्याच्यात करू शकतो. हाँ पुढचं वाच. राजक्षमा के 11 लक्षण: शीरा का भरा हुआ होना, खांसी, दम फूलना, स्वरभेद, कफ का